फलटण तालुक्यातील एक असं मंदिर जिथे पृथ्वी नष्ट होण्याचे रहस्य लपलेलं आहे. एक मिनिट व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या आधी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जय श्रीराम मित्रांनो, आपण निघालेलो आहे फलटण तालुक्यातील सोनगाव या ठिकाणी सोनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी. हे ऐतिहासिक सोनेश्वर महादेव मंदिर साधारणतः यादव काळात म्हणजेच शेकडो वर्षापूर्वी या मंदिराचे मूळ दगडी बांधकाम झाले असून पेशवे काळात याचा जीर्णोद्धार करण्यात आला. नीरा आणि करहा नदीच्या पवित्र संगमावर बसलेले हे ऐतिहासिक मंदिर आहे. दोन नदीच्या पवित्र संगमावरती बसलेले हे महादेवाचं मंदिर अतिशय प्रसन्न असं आहे. हे मंदिर साधारणपणे 11व्या ते 12व्या शतकातील यादवकालीन मानले जाते. मंदिरात भव्य दिव्य असे शिवलिंग पाहायला भेटते. मंदिरात तर गर्दी नव्हती, त्यामुळे अतिशय सुंदर असे दर्शन मला भेटले. गर्दी नव्हती म्हणून विचार केला थोडी सेवा करावी. या दोन नदीच्या पवित्र संगमाचे पाणी घेऊन निघालो आपण महादेवाचे अभिषेक करण्यासाठी. तर आपण या स्थानिक लोकांकडून जाणून घेऊया मंदिराची माहिती. तेच तुम्हाला माहिती सांगू शकतो का? थोडं माहिती आहे. त्याच त्याने एक आसूर होता ते महादेवाच्या करबरीला घेत होता राहायच्या. नंतर त्यानंतर ते जंगलात खेळत इथपर्यंत आला. तिथे त्याला माणूची पिंड तयार केली त्या जागेची. पक्षी बिक्षी अंडी वेंडी खात होता. तिकडे बघायला म्हणून त्या मांसाहारी घालतो म्हणजे राक्षस करून काढतात. त्यामुळे ते पोशाख करत आहे का हा याचं पिंडाचीच ते वाढून पिंड त्यामध्ये पाणी ऑप्शन टाकलं ते फार नदीत आहेत असते संगम एखाद्याचे आणि का आणि करावा दोन्ही एकत्र दोन्ही नदीचा काय विषय नदीच्या पलीकडे एक नदी आहे. त्यावेळेस त्या नदी त्या मंदिरात देव शिवड त्यावेळेस खूप जण होणार असं माणसं माहिती होतात. एवढं म्हणजे नाही यांच्याशी बोलून हे समजले की या शिवलिंगाला दोन नंदी आहेत. एक या नदीच्या पलीकडे आहे आणि एक या ठिकाणी आहे. तर जेव्हा नदीच्या पलीकडचा नंदी जेव्हा या नंदीला शिवेल त्यावेळेस पृथ्वी नष्ट होणार अशी मान्यता आहे. आणि जो नदीच्या पलीकडचा नंदी आहे तो दरवर्षी 1 इंचाने पुढे सरकतो. तर कशी वाटली या मंदिराची माहिती कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.